जामखेड शहरातील बीड रोडवर भीषण अपघात घडला। एर्टिगा कार रस्त्याच्या डिवायडरला आदळून पेट घेतल्यानं गाडीत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघांचा होरपळून मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। ही घटना 24 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नवले पेट्रोल पंप आणि नायरा पंपाच्या दरम्यान घडली। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तसेच अग्निशामक दलाला कळवलं। अपघातग्रस्त वाहन सीएनजीवर चालणारी एर्टिगा होती। अपघातानंतर गाडीच्या टाकीनं पेट घेतल्यानं संपूर्ण गाडी आगीत होरपळून निघाली। गाडीच्या लॉकिंग सिस्टीममुळे आत असलेल्या 2 व्यक्तींना बाहेर पडता आलं नाही आणि या दुर्घटनेत जामखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी नरेश गुडवाल आणि साईनाथ पॉन शॉपचे मालक महादेव काळे यांचा जागीच मृत्यू झाला। जामखेड नगर परिषद अग्निशमन दलाचे अय्याज शेख, विजय पवार, अहमद शेख यांनी आग विझवण्यासाठी तब्बल 1 तास प्रयत्न केले, मात्र गाडी पूर्ण जळून खाक झाली होती। घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर शिंदे आणि न्यायवैद्यक पथक दाखल झाले। गेल्या 2 वर्षापासून जामखेड चौताडा राष्ट्रीय महामार्गाचं काम अपूर्ण आहे। रस्त्यावर दिशादर्शक फलक नाहीत, डिवायडर योग्य प्रकारे चिन्हांकित नाहीत आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत। त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय। या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांविरोधात रोष व्यक्त केलाय। रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील स्थानिकांनी दिलाय। न्यूज 24 अहिल्यानगर। मी संजय कोठारी जामखेड। आज सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी पहाटे 4:35 मला एका मुलाचा फोन आला, कोठारी काका एक ॲक्सिडेंट झाला आहे, ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे, गाडीतील लोक आरडत आहेत। मी ताबडतोब माझी ॲम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो। त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो। नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला, अग्निशामकवाल्याला फोन केला, यांना बोलवून घेतलं। तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता। यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये साईनाथ पॉन सेंटरचे महादेव काळे जामखेड वय 28 आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय 35 हे संगमनेरचा आहे। हे दोघंजण जागेवर जळून खाक झालेले आहेत। घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने विझवायला 1 तास लागला। गाडीचा टायर तुटून एक 100-200 फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाईट 300 फूट लांब गेला होता। या गाडीचा भयानक ॲक्सिडेंट झाला आहे। महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत।